आजच्या समस्येला आज ऑपरेशन सिंधूमुळे जगात आपल्या मानसिक जगामध्ये जेव्हा आपण क्लायमेट चेंज बद्दल बोलतो आणि पर्यावरण संरक्षण बद्दल बोलतो तर मित्रांनो आपल्याकडे मला वाटते की त्यांना फक्त ऐतिहासिक व्यक्ती म्हणून आपण पाहू नये त्यांची निर्माण केलं पाहिजे देवराव देवशिवरावांचं निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारो अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दीप तेजाने स्वराज्याचे तोरण दारोदारी दैदिप्यमान झाले अशा त्या श्रीमंत योगी शिवछत्रपतींना आमचा मानाचा मुजरा झाले बहु होतील बहु परंतु याच महान राजा होणे नाही अशा मृत्यूला आवाहन देणाऱ्या संस्कृतीचा मान जपणाऱ्या राजाच्या या गुणरूप तेजातील एक जरी किरण आज आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाला तरी आपले भाग्य. छोटीशी झोप हे प्रकाशाचे प्रतीक म्हणून काम करते. छोटासा का होईना पण अंधार दूर करतो असा विचार करून आपण मानवाने दीपप्रज्वलन केले. आपण छत्रपती शिवराय राष्ट्रपती क्षत्रिय कुलांतस राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की एमडी खतवड फाटा येथे सुद्धा त्यांचा दुसरा प्रकल्प अत्यंत जोमाने सुरू होत आहे ते चालू आहे. स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला राज्याभिषेक किंवा शिवराज्याभिषेक असेही म्हटले जाते. हे हिंदवी स्वराज्य हवे ही स्त्रींची कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज विराज शिवछत्रपती महाराजांचा शिवछत्रपती महाराजांचा शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्याने कुठला आव्हान याला कोण भारी येतं दर बारी कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आधी आधी सायची आई बरं का नरे तिच्या अंगार दर बार झालं पगार कोणी घेईन पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. अचानक एक सरदार उठला बोलला हम जाएंगे शिवाजी को आणि त्यानं इनाम उचलला. नाव त्याचं आत्मगलखान हे नाव त्याचं आत्मगलखान जिता जागता जरूर शैतान खान बोलला छाती ओळखून शिव बाला टाकता चिरडून
राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काळ्या लढवावर हुन्नर, चिंतेत पंत सरदार. पण अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गणी मारला कसा ठेचावा, डोक्यात गमली गावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाला हसत कबूल केला. दिवस ठरला ठरल्या क्रमानं प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला पेगमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची, त्याच नाही जाणीव शक्तीची, कळलं काही कल्पना युक्तीची, कळलं काही कल्पना युक्तीची. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारिला, नक्षीदार शामियानाला, अनाशा या शामियानात खान डौलत डुलत आला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती माला, राजाला पाहून खान म्हणतो, आओ शिवाजी, हमारे गले लग जाओ. खान हाक मारितो हसरी, रोखून करा राजी. खानानं राजाला आलिंगन दिलं, अंधका केला. खान दाभिमानी मानाला, कटारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला, चिलखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान एडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामध्ये पिसवा ढकलला. वाघ नखाचा वारा केला. टरा फाडलं पोटाला. हे तडकेला खानाचा कोटा. धन्यवाद. तर असा ज्याने स्वराज्य संरक्षणासाठी आपली जीवाची पर्वा न करता स्वराज्य घडवले. आज 6 जून, आजच्या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झालेला. तर आज आपण सगळे मिळून शिवरायांचा जयघोष करूया. बोला श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती आणि जबाबदारी, राजशिष्टाचार सगळ्यात आधी तर मी सरांचे आभार मानतो. आहे. प्रत्येकाकडे जर का 50 जण कामाला लागले तर देशासाठी किती मोठं काम कराल. या दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना यासाठी खूप